हॅलो डॉक्टर्स, वेलकम टू आयुष्वेद 2023. चला पुन्हा एकदा नव्याने आपण भेट झालोय. तर भेटलोय तर काय काहीतरी रिझन असणार ना. तर ते रिझन काय, तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे की आपला ऑस्टिओलॉजी चालू आहे. ऑस्टिओलॉजीमध्ये आपण क्लाविकल संपवला, स्कॅपुला झाला, ह्युमरस झाला. तर आता आपला पुढचा रोड मॅपमध्ये आहे रेडियस. चला तर मग बघूया रेडियस म्हणजे काय. रेडियसला आपल्या आयुर्वेदामध्ये म्हणता बहिर्प्रकोष्ठी. काय म्हणता? बहिर्प्रकोष्ठास्थी. म्हणजे बही म्हणजे काय की बाहेरच्या साईडला असतं, आणि अस्थि अस्थि म्हणजे काय, बोन आहे आपला तो. तर रेडियस हे आपल्या बॉडीमध्ये किती असतात? दोन. एक कुठे असतो? लेफ्ट फोरआर्ममध्ये, एक असतो राईट फोरआर्ममध्ये. तर त्याचं लोकेशन काय नेमकं, की तो त्याचं स्थान काय? तो जो आहे रेडियस, हा झाला रेडियस. हा होता आर्म इथपर्यंत. तर हा काय झाला? फोर आर्म आहे माहिती आहे. तर आर्मला आपण म्हणायचो ब्रॅकियम, तर फोर आर्मला काय म्हणणार? अँटी ब्रॅकियम. मग काय सांगणार आपण? तुम्हाला पहिलेच सांगितलं मी की ब्रॅकियम आणि अँटी ब्रॅकियम कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. ब्रॅकियम अँटी ब्रॅकियम. अँटी ब्रॅकियम मध्ये पण कुठे येतो? लॅटरली. मी तुम्हाला सांगितलं की अंगठा ज्या साईडला आपला पोटाचा हाताचा अंगठा आहे, त्या अंगठ्याची साईड आपली लॅटरल साईड आहे. मग अंगठ्याच्या साईडला जो कुठला बोन आहे तो बोन आहे रेडियस. तर मग आपण रेडियसचं लोकेशन काय देऊ शकतो, म्हणजे त्याचा पत्ता काय देऊ शकतो आपण? तर इट इज प्लेस्ड व्हर्टिकली. उभा आहे ना तो, इट इज प्लेस्ड व्हर्टिकली लॅटरली इन द अँटी ब्रॅकियम ऑब्लिक फोर आर्म. काय? इट इज प्लेस्ड व्हर्टिकली लॅटरली म्हणजे अंगठ्याच्या साईडला, व्हर्टिकली लॅटरली इन द फोर आर्म म्हणजे अँटी ब्रॅकियम. ओके. तर पुढे बघूया आर्टिक्युलेशन. आर्टिक्युलेशन म्हणजे काय? तर रेडियस हा बोन इतर कोणकोणत्या बोन सोबत जोडला गेला आहे? तो इथे आहे ना. तर इथे तर असं काही एकटा टांगल्यासारखा नसणार. त्याला खालून पण काहीतरी सपोर्ट असणार, वरून पण काहीतरी सपोर्ट असणार, बाजूने पण काहीतरी सपोर्ट असणार. तेव्हाच तर तो फिक्स आहे की नाही. ठीक आहे. मग तो फिक्सिंग करणारे पॉईंट कुठले? तर सगळ्यात पहिले ह्युमरस. हा जो आपला ह्युमरस आहे, हा रेडियसला वरून सपोर्ट देतोय. हा जो अल्ना आहे, हा रेडियसला बाहेरून सपोर्ट देतोय. आणि स्कॅपॉइड आणि लुनेट हे जे कार्पल बोन आहेत, म्हणजे जे की आपल्या पुढे रिस्ट जॉईंट फॉर्मेशनमध्ये हेल्प करताय, ते झाले कुठले? स्कॅपॉइड आणि लुनेट. स्कॅपॉइड असतो लॅटरल साईडला, लुनेट असतो मिडल साईडला. तर कुठले बोन शेअर करतात? सगळ्यात पहिले ह्युमरस नंतर आहे अल्ना नंतर आहे स्कॅपॉइड, त्यानंतर आहे लुनेट. कुठले? ह्युमरस, अल्ना, स्कॅपॉइड आणि लुनेट हे चार बोन आपल्या रेडियसला सपोर्ट करत असतात. मग त्याच्यामध्ये त्याचं काय येईल? आर्टिक्युलेशन हे चार बोन सोबत. ओके. त्याच्यानंतर पेक्युलॅरिटीज म्हणजे काय? विशेष काय माहिती आहे? इट इज लॉंग बोन. तो एक लांब बोन आहे आणि इट इज होमोलॉगस विथ टिबिया ऑफ लोअर लिंब. आपण बघितलं मित्रांनो, आपला जो स्कॅपुला आहे तो स्कॅपुला कशासोबत होमोलॉगस होता? हिप बोनच्या कुठल्या पार्ट सोबत होता? कमेंटमध्ये सांगा. आपला जो ह्युमरस आहे, ह्युमरस कुठल्या बोन सोबत होमोलॉगस होता? कमेंटमध्ये ते सांगा. तर मग हे का सांगतो विचारतोय, तर तुम्हाला ते रिकॉल झालं पाहिजे. जोपर्यंत रिकॉल होणार नाही गोष्टी, तोपर्यंत आपल्या डोक्यात जाणार नाही. आणि डोक्यात तेव्हाच जाता गोष्टी जेव्हा आपण तो आठवण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर मग हा रेडियस जो बोन आहे, इट इज होमोलॉगस विथ द टिबिया ऑफ लोअर लिंब. जसा वरती आपला अप्पर लिंबमध्ये रेडियस आहे, तसा आपल्या लोअर लिंबमध्ये टिबिया नावाचा बोन आहे. ओके. तर मग तो कशासोबत होमोलॉगस आहे? टिबिया सोबत. त्याच्यानंतर बघूया साईड डिटर्मिनेशन. साईड डिटर्मिनेशन म्हणजे काय? आता तुम्हाला सांगितलं मी रेडियस दोन आहेत आपल्या बॉडीमध्ये. तर दोन आहेत, तर ते दोन कसे ओळखणार की लेफ्ट साईडचा आहे की राईट साईडचा आहे? त्यासाठी आपल्याला त्याचं साईड डिटर्मिनेशन माहिती पाहिजे. आणि साईड डिटर्मिनेशन माहिती झाल्यानंतर आपण तो इझिली ओळखू शकतो. ओके. तर अप्पर एंड जो आहे ह्युमरस आपला याचा रेडियसचा जो अप्पर एंड आहे तो डिस्क शेप आहे. डिस्क शेप म्हणजे काय आहे की असा डिस्कच्या आकारासारखा आहे. ओके. लोअर एंड जो आहे तो एक्सपांडेड आहे, म्हणजे असा पसरट आहे. कळालं? अप्पर एंड डिस्क शेप आहे, लोअर एंड एक्सपांडेड आहे, एवढं कळालं. आणि तिची मीडियल साईड आहे. मीडियल साईड म्हणजे कुठली? मीडियन. आपल्या ही मीडियन झाली. ह्या साईडला जी साईड आहे बोनची, समजा हा राईट साईडचा आपला रेडियस आहे, तर याची ही जी साईड आहे ना आपल्या नाकाकडची, म्हणजे ही बाहेरची झाली, ही मीडियन साईड झाली, लॅटरल साईड झाली.
ते मीडियल साईड जी ना ही एकदम शार्प आहे, म्हणजे कशी टोकदार आहे. मग काय, ज्या साईडला रेडियसची टोकदार बाजू असेल ती रेडियसची कुठली बाजू झाली, मीडियल साईड झाली. आणि जी ब्रॉड असेल ती झाली लॅटरल साईड. जिथे डिस्क शेप असेल वरती ती झाली अप्पर एंड, एक्सपांडेड असेल तर झाला लोअर एंड. एवढं तर कळालं. पोस्टेरियरली रेडियसच्या बॅक साईडला एक ट्युबरकल असतो, उभार असतो. तर त्या ट्युबरकलचं नाव आहे लिस्टर ट्युबरकल. ट्युबरकल म्हणजे तिथे काहीतरी अटॅचमेंट असणार, तर ते आपण पुढे बघूया. अँटेरोमेडियली, अँटेरोमेडियल म्हणजे काय, अँटेरो म्हणजे पुढची साईड, मेडियली म्हणजे मिडियल साईड. अँटेरियर साईड आणि मिडियल साईड या दोघांच्या मध्ये पण एक ट्युबरोसिटी, त्याच्या ट्युबरोसिटीचं नाव काय, रेडियल ट्युबरोसिटी. आपण कोणकोणत्या ट्युबरोसिटी बघितल्या, लिस्टस ट्युबरकल आणि रेडियल ट्युबरोसिटी. लिस्टस ट्युबरकल कुठे, पोस्टेरियर साईडला, आणि रेडियल ट्युबरोसिटी कुठे, अँटेरोमेडियली म्हणजे पुढच्या साईडला आणि मधल्या साईडला. त्या दोघांच्या मध्ये अँटेरोमेडियली रेडियल ट्युबरोसिटी. ओके. लॅटरली कॉन्व्हेक्स, कॉन्व्हेक्स म्हणजे काय, कॉन्केव म्हणजे असा मध्ये जो गड्डा राहिला असता ती कॉन्केव झाली असते, पण बाहेरून आहे असं. म्हणजे काय, तो जो बोन आहे ना तसं बाहेर थोडा फुगला आहे. कुठल्या साईडला, लॅटरल साईडला. आणि मिडियल साईडला काय, शार्प आहे. काय, आता रेडियस आला तर रेडियस कसं ओळखणार, वरचा जो भाग आहे तो डिस्क शेप आहे, खालचा जो भाग आहे तो एक्सपांडेड आहे. मीडियल साईडला शार्प बॉर्डर आहे, लॅटरल साईडला कॉन्व्हेक्स आहे, बाहेर आहे. मागच्या साईडला लिस्टर ट्युबरकल आहे आणि अँटेरोमेडियली काय आहे, रेडियल ट्युबरोसिटी. एवढ्या गोष्टी कळाल्या म्हणजे आपण इझिली कुठल्या साईडचा बोन आहे ते ओळखू शकतो. ओके. फीचर्स आपण बघितलंय पहिले की कुठलाही लॉंग बोन असला म्हणजे कुठलाही, तर त्याला कुठल्या 3 गोष्टी असतात, अप्पर एंड, शाफ्ट आणि लोअर एंड. फिक्स काय, अप्पर एंड, शाफ्ट आणि लोअर एंड. तर सगळ्यात पहिले बघूया अप्पर एंड. अप्पर एंड मध्ये इथे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, हेड, नेक आणि रेडियल ट्युबरोसिटी. काय, हेड, नेक आणि रेडियल ट्युबरोसिटी. हे बघा, एक बघूया आपण अप्पर एंडचं. हे बघा, ही झालं हेड, डिस्क शेप, ही झाली नेक आणि ही झाली रेडियल ट्युबरोसिटी. ही जे येत आहे हे कशात येते, अप्पर एंडमध्ये. काय, हेड, नेक आणि रेडियल ट्युबरोसिटी या 3 गोष्टी येतात अप्पर एंडमध्ये. शार्पमध्ये 3 बॉर्डर आणि 3 सरफेस आहे. ऑब्विसली म्हणजे कसं असेल, असं असेल, 3 बॉर्डर आणि हे 3 सरफेस. कुठेही 3 बॉर्डर 3 सरफेस आला का एक ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा, त्याच्यानुसार आपल्याला आजूबाजूचा अंदाज येत असतो. आणि लोअर एंड जो आहे तो एक्सपांडेड आहे, आणि एक्सपांडेड असल्यामुळे तिथे 5 सरफेस आहेत. 5 सरफेस म्हणजे बॉर्डर असेल का तिथे, नाही. तर लोअर एंडला एकही बॉर्डर नाही, तिथे फक्त 5 सरफेसेस आहेत. आणि जो आपला शाफ्ट आहे, शाफ्टमध्ये ट्रायंगुलर असल्यामुळे तिथे 3 बॉर्डर आणि 3 सरफेस आहेत. ओके. तर बघूया पुढे. हेड, हेड हा डिस्क शेप आहे, ते पण बघितले. इट्स अप्पर सरफेस कॉन्केव. मग कॉन्केव म्हणजे काय, आता समजा हा हेड आहे, ओके, हा डिस्क शेप आहे, तर मध्ये असा गड्डासारखा असेल, असा म्हणून नाही का, गोल आहे, कॉन्केव आपला डिस्क शेप आहे आणि असं मध्ये गड्डा आहे, तर त्याच्यामुळे असं गड्डा टाईप दिसतात. आणि कॉन्केव असेल आणि डिस्क शेप असेल तर ओळखायचं की तो अप्पर एंड आहे. आणि आता हेड जो आहे, हेडच्या मिडियल साईडला हेड आहे, हेडच्या मिडियल साईडला काय आहे, काय आहे, अल्ना. कळलं, रेडियस आहे, रेडियसच्या शेजारी अल्ना आहे, हा रेडियस, हा अल्ना. त्या रेडियस मिडियल साईडला कशासोबत जॉईन होईल, अल्नासोबत. तर जॉईन झाला तर ऑब्व्हियसली तिथे कुठला ना कुठला जॉईंट तयार होणार आहे. रेडियस आणि अल्ना या दोघांमधला जॉईंट आहे, म्हणून कुठला जॉईंट, रेडिओ अल्नार. आणि वरच्या साईडला आहे मग सुपेरियर. मग पूर्ण जॉईंटचं नाव काय होईल, सुपेरियर रेडिओ अल्नर जॉईंट. काय, सुपेरियर रेडिओ अल्नर जॉईंट. ओके. पुढे नेक रिजन. नेक रिजन म्हणजे काय, हेड संपला, हेडच्या जस्ट बिलो लगेच खाली असा एक कॉन्स्ट्रिक्ट भाग राहील. असा डिस्क शेप झाला, असा कॉन्स्ट्रिक्शन होईल. म्हणजे कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे असा दाबल्यासारखा भाग राहील. तर तो दाबल्यासारखा भाग जिथे राहील ते राहील नेक. आणि नेकला आता रेडियस आहे, रेडियस शेजारी अल्नासोबत अटॅचे, इतर कुठल्या पार्टसोबत अटॅचे. तर त्या अटॅचमेंटला जोडणारा काहीतरी असेल ना. आता आपण 2 गोष्टी जोडतोय तर कशाने जोडतो, फेविकॉल, फेविक्विक, जे काय असेल तर त्याच्याने जोडतो. तर मग ते जोडत असताना काहीतरी मीडियम लागतं ना. तर मग इथे पण मीडियम आहे, त्या मीडियमचं नाव काय, लिगामेंट असतं. तर त्या ॲन्युलर लिगामेंट ह्या आपल्या रेडियसच्या नेकला अटॅच असतात. ते रेडियसच्या नेकला अटॅच होऊन बाकीच्या गोष्टी तिथे फिक्स करत असतात. मग त्याच्यामुळे आपण म्हणतो एन्क्लोज बाय ॲन्युलर लिगामेंट. हे बघा इथे दाखवतो मी तुम्हाला एक वेळेस.
हा झाला हेड. हेडच्या जस्ट खाली असं कॉन्स्ट्रिक्शन आहे. इथे काय आहे? ॲन्युलर लिगामेंट आहे. काय आहे? ॲन्युलर लिगामेंट आहे. त्याच्यानंतर रेडियल ट्युबरॉसिटी. रेडियल ट्युबरॉसिटी म्हणजे काय? नेकच्या जस्ट खाली उभा रे मिडेल साईडला, ते तर बघितलं आपण रेडियल ट्युबरॉसिटी. आता रेडियल ट्युबरॉसिटीवर आपली जी बायसेप्स ब्रॅका मसल होती, काय बायसेप्स ब्रॅका, ही रेडियल ट्युबरॉसिटीवर अटॅच असते. आपल्याला उद्या विचारून रेडियसवर बायसेप ब्रॅका मसल कुठे अटॅच असते, तर आपल्याला क्विकली सांगता आले पाहिजे की रेडियल ट्युबरॉसिटीवर बायसेप ब्रॅका ही मसल अटॅच असते. तर आता तुम्हाला एक क्वेश्चन, आपण ह्युमरसमध्ये बायसेप ब्रॅका मसल कुठे बघितली किंवा कोणत्या बोनमध्ये बघितली याच्या अगोदर, ते मला सांगा. ओके. त्याच्यानंतर बघूया आपण शाफ्ट. मी जे क्वेश्चन्स तुम्हाला चालू लेक्चरमध्ये विचारतो ते तुम्ही एका साईडला लिहून ठेवत जा. नाही जमलं तर ते एक वेळेस ओव्हरव्ह्यू करून घेत जा, पण मला आन्सर पाहिजे. आन्सर तुम्ही जेव्हा द्याल तेव्हाच बाकी गोष्टी क्लिअर होत जातील. शाफ्टमध्ये 3 बॉर्डर आणि 3 सरफेस असतात. तर 3 बॉर्डर कोणकोणत्या बॉर्डर असतात ते आधी बॉर्डर बघूया आपण. बॉर्डर कोणती? एंटेरियर बॉर्डर, पोस्टेरियर बॉर्डर आणि मीडियल बॉर्डर. मिडियल बॉर्डरलाच काय म्हणतो आपण? इंटरऑसियस बॉर्डर. काय? इंटरऑसियस बॉर्डर. तर मग बघूयात आपण एंटेरियर बॉर्डर कुठे आहे. इथे ही एंटेरियर साईड आहे. ओके. सगळ्यात पहिले ही पोस्टेरियर बॉर्डर बघून घ्या. ही पोस्टेरियर साईड झाली, ही एंटेरियर साईड झाली. एंटेरियर साईड कशामुळे झाली? इथे रेडियल ट्युबरॉसिटी असल्यामुळे आपण इंडिकेट करतो की एंटेरियर साईड झाली. ओके. ही पोस्टेरियर बॉर्डर झाली आणि याच्या जी मध्ये आली ती झाली मीडियल बॉर्डर. ओके. या गोष्टी कळाल्या. तर आता बघूया आपण सरफेस. हे कळायला पाहिजे आपल्याला. फक्त सरफेस कळत असताना तर समजा या 3 बॉर्डर आपण ते करू. एंटेरियर बॉर्डर, एंटेरियर, पोस्टेरियर आणि मीडियल. ओके. एंटेरियर बॉर्डर आणि मीडियल बॉर्डर इथे असतो एंटेरियर सरफेस. पोस्टेरियर बॉर्डर आणि मीडियल बॉर्डर इथे असतो पोस्टेरियर सरफेस. आणि मिडियल बॉर्डरच्या इकडे असतो लॅटरल सरफेस. हा ट्रायंगल तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरनं तुम्हाला 3 बॉर्डर आणि 3 सरफेस लक्षात येईल. तर एंटेरियर बॉर्डर कुठे कुठे असते, एंटेरियर सरफेस कुठे कुठे असतो? एंटेरियर बॉर्डर आणि मिडियल बॉर्डरच्या मध्ये एंटेरियर सरफेस असतो. तर इथे हा जो एंटेरियर सरफेस आहे तिथे न्यूट्रिएंट फोरामेन असतो. न्यूट्रिएंट फोरामेनचं काम काय आहे? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. जेव्हा केव्हा तो बोनचं ऑसिफिकेशन होणार आहे, म्हणजे जेव्हा केव्हा तो बोन बनणार आहे तेव्हा तिथे त्या न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं. कुठलीही गोष्टीची ग्रोथसाठी न्यूट्रिशन इज इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे न्यूट्रिएंट फोरामेन ते काम करत असतं. तर हे कुठे असतं? अप्पर बॉर्डरला. एंटेरियर सरफेसच्या अप्पर बॉर्डरला असतं न्यूट्रिएंट फोरामेन. तो डायरेक्टर अपर आणि न्यूट्रिएंट आर्टरी. म्हणजे काय? न्यूट्रिएंट फोरामेन आहे तर ऑब्व्हियसली तिथे कुठली तरी आर्टरी असणार, तर तिथे असते न्यूट्रिएंट आर्टरी. म्हणजे काय? न्यूट्रिएंट फोरामेन आलं म्हणजे काय सांगायचं की एंटेरियर सरफेसला आहे, अप्पर साईडला आहे आणि तिथे न्यूट्रिएंट आर्टरी प्रेझेंट आहे. काय? एंटेरियर सरफेसला आहे, अप्पर साईडला आहे आणि तिथे न्यूट्रिएंट आर्टरी प्रेझेंट आहे. या 3 गोष्टी तिथे सांगायच्या. तर आता हे बघूया की एंटेरियर सरफेसच्या अप्पर पार्टला फ्लेक्झर पॉलिसिस लॉंगस ही मसल अटॅच असते. कुठली? एंटेरियर सरफेसच्या अप्पर एंडला असते फ्लेक्झर पॉलिसिस लॉंगस आणि एंटेरियर सरफेसच्या लोअर एंडला असते प्रोनॅटर क्वाड्रॅटस. कुठली बघितली आपण? फ्लेक्झर पॉलिसिस लॉंगस आणि प्रोनॅटर क्वाड्रॅटस. फ्लेक्झर पॉलिसिस लॉंगस कुठे? एंटेरियर सरफेसच्या अप्पर पार्टला, वरच्या भागात. आणि प्रोनॅटर क्वाड्रॅटस कुठे? एंटेरियर सरफेसच्या लोअर पार्टला, खालच्या भागात. तर आपण कुठल्या बघितल्या? बायसेप ब्रॅका बघितली, फ्लेक्झर पॉलिसिस लॉंगस बघितली आणि प्रोनॅटर क्वाड्रॅटस बघितल्या. या 3 मेसेज लक्षात असू द्या. पोस्टेरियर सरफेसला कुठला आहे? पोस्टेरियर बॉर्डर टू मिडियल. पोस्टेरियर सरफेस कुठे? पोस्टेरियर बॉर्डर टू मिडियल बॉर्डर. तर मग याच्या अप्पर पार्टला आहे ॲबडक्टर पॉलिसिस लॉंगस आणि लोअर पार्टला आहे एक्सटेन्सर पॉलिसिस ब्रेव्हिस. कुठली? ॲबडक्टर पॉलिसिस लॉंगस. ही कुठे आहे? पोस्टेरियर सरफेसच्या अप्पर पार्टला आहे ॲबडक्टर पॉलिसिस लॉंगस आणि पोस्टेरियर सरफेसच्या लोअर पार्टला आहे एक्सटेन्सर पॉलिसिस ब्रेव्हिस. कुठली?
ॲबडक्टर पॉलिसिस लॉंगस आणि एक्सटेन्सर पॉलिसिस ब्रेव्हिस. ओके. लॅटरल सरफेस. लॅटरल सरफेस म्हणजे काय? अँटेरियर बॉर्डर आणि पोस्टेरियर बॉर्डर याच्यामध्ये कुठला आहे? लॅटरल सरफेस आहे. लॅटरल सरफेसवर अप्पर पार्ट जो आहे, मिडल पार्ट आणि लोअर पार्ट असे 3 पार्ट पडतात. कुठे? लॅटरल सरफेस आहे आपला कशाचा? रेडियसचा. तर त्याचे 3 पार्ट केले आपण, अप्पर पार्ट, मिडल पार्ट आणि लोअर पार्ट. अप्पर पार्टला आहे सुपायनेटर, मिडल पार्टला आहे प्रोनॅटोटेरिस आणि लोअर पार्टला आहे ब्रॅकिओरेडियालिस. कुठली? अप्पर पार्टला आहे सुपायनेटर, मिडल पार्टला आहे प्रोनॅटोटेरिस आणि लोअर पार्टला आहे ब्रॅकिओरेडियालिस. तर ब्रॅकिओरेडियालिस कुठे? जस्ट अबो स्टायलेट प्रोसेस. रेडियसच्या लोअर एंडला स्टायलेट प्रोसेस आहे. तर त्या स्टायलेट प्रोसेसच्या जस्ट अबो ही कुठली आहे? ब्रॅकिओरेडियालिस. कळालं? मसलच्या नावात कधीही कन्फ्युजन होऊ नका. आता आपण एकदम सोपं बघितलं की अँटेरियर सरफेसचा अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट. अप्पर पार्टला कुठली बघितली? फ्लेक्झर पॉलिसिस लॉंगस आणि लोअर पार्टला कुठली बघितली? प्रोनॅटर क्वाड्रॅटस. कशाच्या? अँटेरियर सरफेसच्या. तसंच पोस्टेरियर सरफेसच्या अप्पर पार्टला कुठली बघितली? ॲबडक्टर पॉलिसिस लॉंगस आणि लोअर पार्टला बघितली एक्सटेन्सर पॉलिसिस ब्रेव्हिस. ओके. लॅटरल सरफेसच्या अप्पर पार्ट, मिडल पार्ट आणि लोअर पार्ट. अप्पर पार्टला बघितली आपण सुपायनेटर, मिडल पार्टला बघितली प्रोनॅटोटेरिस आणि लोअर पार्टला बघितली ब्रॅकिओरेडियालिस. कुठली? सुपायनेटर, प्रोनॅटोटेरिस आणि ब्रॅकिओरेडियालिस. झालं. त्यानंतर बघू आपण लोअर एंड. मोस्ट इम्पॉर्टंट. लोअर एंड हा वाइडेस्ट पार्ट ऑफ द बोन आहे. आपण बघितलं एक्सपांडेड आहे, एक्सपान्शन आहे ते बघितलं. तर इथे 5 सरफेस आहेत. 5 सरफेस कोणकोणते? अँटेरियर सरफेस, पोस्टेरियर सरफेस, मीडियल सरफेस, लॅटरल सरफेस आणि इन्फेरियर सरफेस. हे तर बाकी पुढचा, मागचा, इकडचा, इकडचा आणि खालचा. कुठला? पुढचा, मागचा, इकडचा, इकडचा आणि खालचा. इकडचा म्हणजे काय? इकडचा म्हणजे लॅटरल साईडचा आणि इकडचा म्हणजे मीडियल साईडचा. लक्षात असू द्या. इकडचा कन्फ्युज नका हो. पुढच्या साईडचा, मागच्या साईडचा, बाहेरचा, मधला, खालचा. कुठला? पुढच्या साईडचा अँटेरियर सरफेस, मागच्या साईडचा पोस्टेरियर सरफेस, बाहेरचा लॅटरल सरफेस, मधला मीडियल सरफेस, खालचा इन्फेरियर सरफेस. कुठले? अँटेरियर सरफेस, पोस्टेरियर सरफेस, मीडियल सरफेस, लॅटरल सरफेस, इन्फेरियर सरफेस. ओके. बघूया सगळ्यात पहिले अँटेरियर सरफेस. हे बघा इथे तुम्हाला दाखवून देतो. हा आहे अँटेरियर सरफेस. ओके. हा आहे पोस्टेरियर सरफेस. हा झाला इन्फेरियर सरफेस. ओके. हा झाला मीडियल सरफेस. अँटेरियर सरफेस, पोस्टेरियर सरफेस, मीडियल सरफेस, लॅटरल सरफेस आणि इन्फेरियर सरफेस. ओके. तर सगळ्यात पहिलं बघू आपण अँटेरियर सरफेस. तर अँटेरियर सरफेसला एक रीच प्रेझेंट असते. ही रीच असे उभार. तर या रीचमुळे काय होतं? जी आपली रेडियस आहे, ते रेडियसवर कुठली आर्टरी असते बाळांनो? कॉमनली रेडियल आर्टरी. आपण पेशंट जिवंत आहे की पेशंटची डेथ झाली हे आपण जी चेक करतो म्हणजे काय? आपण पल्स रेट चेक करतो. कुठल्या पेशंटच्या हात लावून पल्स चालू आहे का? तर त्याची पल्स मेजर करताना आपण ती जी हाताला लागते, जी पाल्पेट होते ती कुठल्या आर्टरी? रेडियल आर्टरी. तर ती रेडियल आर्टरी कशाच्या अगेन्स्ट पाल्पेट होते माहिती आहे? त्या रेडियल आर्टरीच्या खाली असते काय असते? एक थिक रीच प्रेझेंट असते. त्या थिक रीचच्या अगेन्स्ट ती रेडियल आर्टरी पाल्पेट असते. आता समजा आपल्याला ह्या हात दिलाय, तर इथे आपण पल्स मोजतोय, तर इथे आपण असा हात लावतो. तर ही जी आर्टरी ना, ही रेडियल आर्टरी असते. ही कुठे असते? रेडियसच्या अँटेरियर सरफेसला. पोस्टेरियर सरफेस. पोस्टेरियर सरफेसला 4 ग्रूव्ज प्रेझेंट असतात. ग्रूव्ज म्हणजे 4 खड्डे असतात. रेडियसच्या लोअर एंडच्या पोस्टेरियर सरफेसला 4 ग्रूव्ज प्रेझेंट असतात. तर त्या ग्रूव्जचं काम काय असतं? तिथे टेंडॉन्स असतात, एक्सटेन्सर टेंडॉन असतं. हे बघा, हा झाला पोस्टेरियर सरफेस. हे बघा, हे टेंडॉन दिसले तुम्हाला? हे टेंडॉन कुठे असतात? हे 4 ग्रूव्ज असतात ना इथे. त्या 4 ग्रूव्जचे इथे टेंडॉन्स असतात. कुठले? एक्सटेन्सर टेंडॉन्स. ओके. त्याच्यानंतर आपण बघितले डॉर्सल ट्युबरकल ऑफ लिस्टर. इथे एक ट्युबरकलर पण असतं. काय? आता आपण काय बघितलं? पोस्टेरियर सरफेसला टेंडॉन्स असतं आणि ट्युबरकल असतं. टेंडॉन्स कशासाठी असेल? ऑब्विसली सपोर्ट देण्यासाठी. तर त्या टेंडॉन्स कशावर अटॅच आहे? 4 ग्रूव्ज आहेत तिथे आणि त्याच्याच बाजूला काय आहे? डॉर्सल ट्युबरकल. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया मीडियल सरफेस. मीडियल सरफेसवर काय आहे? आपण तुम्हाला अगोदर सांगितले की रेडियसच्या मीडियल साईडला अल्ना आहे. तर रेडियस अल्नासोबत जॉईन होणार आहे तिथे. तर मग ऑब्विसली लोअर एंड जॉईन होणार आहे.
तर मग लोअर एंड जॉईंट तर आपण काय म्हणू, वरती काय बघितलं होतं आपण, सुपेरियर रेडिओ अल्नर जॉईंट. खाली काय बघणार आहे, इन्फिरियर रेडिओ अल्नर जॉईंट. म्हणजे रेडियसचा मेडियल सरफेस हा अल्नाच्या लॅटरल सरफेस सोबत जॉईन असतो. मग तेव्हा तिथे कुठला जॉईंट फॉर्म होतो, रेडिओ अल्नर जॉईंट. कुठला, इन्फिरियर रेडिओ अल्नर जॉईंट. लॅटरल सरफेस म्हणजे बाहेरचा सरफेस. तर तिथे स्टायलॉइड प्रोसेस असते. स्टायलॉइड प्रोसेस कुठे असते, हे बघा तुम्हाला स्टायलॉइड प्रोसेस दाखवतो मी. ही बघा, ही स्टायलॉइड प्रोसेस आहे. ही लॅटरल साईड आहे ना, ही मिडियल साईड आहे. तर ही जी ना, ही स्टायलॉइड प्रोसेस आहे. कळलं. तर स्टायलॉइड प्रोसेसचं काय काम असतं ते आपण पुढे बघूया. कळलं तुम्हाला एवढं लॅटरल सरफेस. आता इन्फिरियर सरफेस का बरं असेल याचा विचार केला का मित्रांनो तुम्ही. इन्फिरियर सरफेस याच्यासाठी की खाली आपले जे कार्पल, मेटाकार्पल, फॅलेंजेस, म्हणजे हा जो आपला पाम फॉर्म होतोय ना, हा रेडियस आणि अल्नाच्या खाली फॉर्म होतोय, इन्फिरियर साईडला आहे. तर मग त्याला अटॅचमेंट देण्यासाठी खाली एक सरफेस फॉर्म केला आहे रेडियसला. देवाने आपली बॉडीच अशी बनवली की कुठल्याच ठिकाणी त्याने कमतरता ठेवलेली नाही. कळतंय. तर जो ट्रँग्युलर एरिया असतो आणि क्वाड्रँग्युलर एरिया असतो. इन्फिरियर सरफेसला 2 एरिया असतात, एक ट्रँग्युलर एरिया आणि क्वाड्रँग्युलर एरिया. हे बघा तुम्हाला तेच दाखवतो. बघा, हा स्कॅपॉइड आहे लॅटरल साईडला आणि मिडल साईड आहे. सॉरी, आपला हात असा ठेवला आपण, हा अंगठा आहे असा ठेवतो. अशी आपली पोझिशन ना स्टडी करण्याची. अंगठा ज्या साईडला तो झाली लॅटरल साईड आणि ही झाली मिडल साईड. तर स्कॅपॉइड हा स्कॅपॉइड बोन आहे आणि हा ल्युनेट बोन आहे. तर हा कशासोबत जॉईन आहे, हा रेडियस सोबत जॉईन आहे. तर मग जो ट्रँग्युलर एरिया आहे ना, हा ट्रँग्युलर एरिया आहे, हा झाला स्कॅपॉइड. आणि हा जो क्वाड्रँग्युलर एरिया आहे ना, हा झाला ल्युनेट. म्हणजे ट्रँग्युलर एरियासोबत कुठला बोन जॉईन होतो, स्कॅपॉइड. आणि क्वाड्रँग्युलर एरियासोबत कुठला होता, ल्युनेट. ओके, एवढं कळालं. अशा प्रकारे आपला इन्फिरियर सरफेस म्हणजे जो लोअर एंड आहे तो देखील संपला. आता आपण अप्लाइड अनाटॉमीवर येऊया. अप्लाइड अनाटॉमी मीन्स क्लिनिकल ॲस्पेक्ट. क्लिनिकल काय इम्पॉर्टन्स आहे या बोनचं. तर मोस्ट ऑफ द ठिकाणी रेडियस हा वेट बेअरिंग बोन आहे. आता तुमच्यापैकी कुठे बॉईज जिम करत असणार तर त्यांना कळतं की आपण कुठलंही वेट उचललं तर सगळ्यात पहिले जो कुठला हे येणार आहे, भार येणार आहे, तो हे इथे येणार आहे. मग इथून तो पुढे ट्रान्सफर होणार आहे. त्याच्यामुळे रेडियस हा वेट बेअरिंग बोन आहे. कळतंय. रेडियस वेट बेअरिंग बोन असल्यामुळे त्याच्यावर सगळ्यात जास्त ओझं येतं. मग त्याच्यामुळे काय होतं, तो मोस्ट ऑफ द टाईम फ्रॅक्चर होतो. तर फ्रॅक्चर कुठे होतो हेच आपण बघूया. रेडियसचं फ्रॅक्चर हे मोस्ट ऑफ द टाईम लोअर एंडला होतं. लोअर एंडलाच रेडियसचं फ्रॅक्चर होत असतं. तर मग फ्रॅक्चर होत असताना लोअर एंडला फ्रॅक्चर होतं माहिती. तर लोअर एंडला फ्रॅक्चर होताना पण 2 फ्रॅक्चर होता. एक फ्रॅक्चर असा की लोअर एंड फ्रॅक्चर झाला आणि ते पुढच्या साईडला डिस्प्लेस झाला बोन. समजा हा लोअर एंड आहे, हा फ्रॅक्चर झाला आणि तो पुढच्या साईडला चालला गेला, हा एक फ्रॅक्चर असतो. आणि लोअर एंड आहे, तो फ्रॅक्चर झाल्यानंतर मागच्या साईडला येऊन गेला, तर तो एक आहे. तर मग सगळ्यात पहिले बघूया लोअर फ्रॅगमेंट डिस्प्लेस बॅकवर्ड. जो मागच्या साईडला झाला तर तो झाला कुलिस फ्रॅक्चर आणि पुढच्या साईडला झाला तर तो झाला स्मिथ फ्रॅक्चर. स्मिथ फ्रॅक्चरला आपण बर्टन्स फ्रॅक्चर असं म्हणलो. काय, बर्टन्स फ्रॅक्चर. काय सांगितलं तुम्हाला, रेडियसचा लोअर एंड फ्रॅक्चर होतो. रेडियसचा लोअर एंड जर बॅक साईडला फ्रॅक्चर झाला, म्हणजे फ्रॅक्चर झाला आणि मागच्या साईडला आला, तर त्याला म्हणतो आपण कुलिस फ्रॅक्चर. आणि रेडियसचा जो लोअर एंड आहे तो फ्रॅक्चर झाल्यानंतर पुढच्या साईडला जर गेला तर त्याला आपण म्हणतो स्मिथ फ्रॅक्चर. स्मिथ फ्रॅक्चरला अजून काय नाव आहे दुसरं, बर्टन्स फ्रॅक्चर. कळलं. त्याच्यानंतर अब्सेन्स ऑफ रेडियस. मोस्ट म्हणजे रेअर केसमध्ये रेडियस अब्सेंट असतो, असं 1-2 लोकांमध्ये आपल्याला बघता येऊ शकतं. त्याच्यानंतर रेडिओ अल्नर सिनॉस्टोसिस म्हणजे काय, रेडियस आणि अल्ना हे 2 वेगवेगळे बोन आहे. पण रेडियस आणि अल्ना हे दोघं जेव्हा फ्यूज असतील ना तेव्हा त्याला आपण म्हणतो रेडिओ अल्नर सिनॉस्टोसिस. कळालं. हे आता क्लिनिकल ॲस्पेक्ट रेडियसचे झाले. तर आता अशा प्रकारे रेडियस बोन सर्वांना नक्कीच समजला असेल. आणि समजला नसेल तर तुम्हाला मी नेहमी रिक्वेस्ट करतो की तुम्ही विचारा. जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही, ठीक आहे, मी देखील मनुष्यच आहे, मी देखील सांगताना चुकू शकतो. तर तुम्हाला कन्फ्युजन झालं, तुम्हाला कुठे डाऊट झाला तर तुम्ही आवर्जून विचारा. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. ओके, थँक्यू.